अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगाव शेतशिवारात नाल्याचे खोलीकरण न केल्यामुळे शेतीचे पिके खरडून गेल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे। मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे अंजनगाव सुर्जी पासून जवळ असलेल्या विहीगाव येथे पवार हाऊस जवळ गणेश नाला हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विहीगाव शेतशिवारातील मुख्य प्रवाहात आलेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पिके खरडून गेले असल्यामुळे त्याने तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांच्याकडे दाद मागितली असून तरी त्यावर आतापर्यंत कोणीही अधिकारी पाहण्यासाठी आले नाही। त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पाहणी करून त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। माणिकराव लुटे, अंजनगाव सुर्जी यांनी हे जे बांधकाम केलं हे पुलाचं, त्यांनी काही खोलीकरण वगैरे अजिबात काही केलं नाहीये आणि इथं बांधही सुद्धा काही टाकलं नाही। सर्व मटेरियल असता व्यवस्था होतं इथंचा। शेवटी मी पैसे खर्च करून हा पूर्ण बांध घातला। याच्यामध्ये माझे 10,000 रुपये गेले। आणि दुसरी गोष्ट की ही पूर्ण हे खोलीकरण याचं केलेलं नाहीये आणि हे पूर्ण शेताचं 2 वेळा पाणी या शेतातून गेलेलं आहे मुसळधार पावसामुळे। एवढं माझं हे नुकसान झालं। हे पूर्ण शेती पेरली होती मी। शेत किती आहे पूर्ण? हे 3 एकर 10 गुंठे शेत आहे माझं। तिकडूनही नुकसान बरंच आहे माझं। काय पेरलं होतं? याच्यात सोयाबीन, तूर। कोणी अधिकारी पाहणीसाठी आले होते? कोणीच नाही आलं। याच्या आधी गणेश नाला हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचे काही प्रमाणात खोलीकरण समोर झाले असता आणि मागच्या बाजूने त्याचे खोलीकरण न झाल्यामुळे ते पाणी या शेतकऱ्यांच्या शेतात रेटून त्यांच्या शेतात थांबून त्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात असल्याने ते पिके जमीनदोस्त झाली आहे। तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।